मैदानामध्ये वादळ आलंय. वादळ म्हटलं की आम्हाला आठवतं ते म्हणजे दुबईतील शारजा इंटरनॅशनल स्टेडियम. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना आम्हाला आठवतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी ठोकलेले ते शतक आम्हाला आठवतं. पहिलाच बॉल मोनू सिंग यांच्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण, बॉलला पाठवले सीमारेषा पार 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 आर पार 6 धावा षटकार. स्वागत केले गोलंदाजाचं. षटकार. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल, उसळी घेणारा चेंडू, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार टोकला, दुसरा बॉल पिचिंग झाला, राईज झाला अगदी नाकाच्या समोरून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. दुसरा बॉल निर्धाव आलाय. 6 धावा धाव फलकावरती झाल्यात. प्रेक्षक 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 आणि सगळीकडे आज मात्र प्रेक्षक आपण पाहतोय वळीच्या नाक्यावरती, वळीच्या सिलिंग वरती देखील, वळीच्या सीपीएस वरती देखील या स्पर्धेची चर्चा आहे. कारण आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा. आता मात्र जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउंडची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. या वाईट बॉलच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 7 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला चेंडूला सन्मान दिला, दिशा दिली, पाठवला बॉलला घोषांकित क्षेत्रामध्ये. सर उमेश पाटकर यांचा इशारा आलाय. एकच धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 8. या पुढील सामना टीम रामदेव बाबापीर बीडीडी इमारत क्रमांक 107 विरुद्ध अजिंक्य क्रीडा मंडळ बीडीडी क्रमांक 73 आणि 74. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल चालू असलेल्या सामन्याच्या पुढील पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडा यष्टी रक्षक बॉल पर्यंत पोहोचताय तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची. 4 चेंडू अखेरीस 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. सूरज आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि फलंदाज बीड देखील झाले. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगत होते. म्हणजे 5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले आणि 9 धावा देखील आपण पाहिलं तर खर्च केल्यात गोलंदाजाने. शेवटचा एक चेंडू शिल्लक. मोनू सिंग हा बॉल आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतो. यस इट्स अ वाईड बॉल आणि आपण पाहिलं तर आणि आणखीन एक जर आपण पाहिलं तर एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. मोनू यांचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तो बनतोय दर्शक. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकार डीजे.
15 धावा धावफलकावरती झाल्यात. काय बॅटिंग केली आहे सूरज यांच्या बॅटमधून. एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मयूर यांच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आलाय या मॅच मध्ये. या पुढील सामना आहे टीम रामदेव बाबा पीर बीडीडी इमारत क्रमांक 107 विरुद्ध अजिंक्य क्रीडा मंडळ बीडीडी क्रमांक 73 आणि 74. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर आपण यायचंय. दोन पुकार दिलेले आहेत. पुढील सामना आहे टीम रामदेव बाबा पीर विरुद्ध अजिंक्य क्रीडा मंडळ. पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अभिषेक आंबरे गोलंदाजीसाठी आलाय. फिल्डिंग पोझिशन सातत्याने चेंज केली जाईल. महत्वपूर्ण सामना आहे. वळी विभाग मर्यादित चालू असलेले सामने आपण पाहतोय. प्रेक्षक 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 दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. वरळीचं जांभोरी मैदान. अभिषेक आंबरे यांचा पहिलाच बॉल. आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान दिलाय आणि बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक बॉलवरती येते तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 16 आकड्यावर. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅकफुटवरती आले. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत आणखीन एक चोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 17 आकड्यावर. पुढचा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय योगेश. योगेश आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आंबरे. विकेट मिळवून दिले आपल्या संघाला. या संघाचा संघनायक आहे कर्णधार. कर्णधाराला साजेशी कामगिरी अभिषेक आंबरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती आणि एक गडी आतापर्यंत माघारी परतलाय टीम मातृभूमी क्रीडा मंडळ. अभिषेक यांचा पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळला जातोय. फलंदाज बीट झाले. डॉट बॉल आलाय. म्हणजेच आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल अभिषेक आंबरे यांनी हाताळलेत आणि 2 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावून दिली आपल्या संघाला. पुढचा बॉल यावेळेला काय घडते मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे लाऊड अपील केली. अपील पंचांनी फेटाळली आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर एक्स्ट्राची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. लेग बाईच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 18. पुढचा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये अवघ्या हलक्यात त्याने ढकललेला बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्याने बॉल अडवलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 19. एक गडी बाद टीम मातृभूमी क्रीडा मंडळ.
षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3च्या खेळाला सुरुवात झाली आहे आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज संदेश यांना आमंत्रित केलं जाईल. 19 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी आतापर्यंत माघारी परतलाय. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, धावतोय पळतोय बॉल. आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं, चांगलं बॅकअप देखील त्या ठिकाणी दिलं गेलं आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. रिव्ह्यू रेफर केलाय पंचांनी. बॉडी चेक केली जाते पंचांच्या माध्यमातून. चार धावा आहेत की नाहीयेत त्याची पडताळणी आता मात्र मॅच ऑफिशियल्स पंचांच्या माध्यमातून केली जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 5 षटकांची मॅच आहे. मयूर आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर योगेश आहेत. पोलीस परिवार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम, पहिलं पर्व या स्पर्धेचं. कोण गाजवणार हे पर्व पहिलं, सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील त्याच्याकडेच. 21 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 4 धावा नाहीयेत. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. म्हणजे 21 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल संदेश यांचा. मोठा फटका मयूरच्या बॅट मधून. बॉल चाललाय, गेलाय, पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल आणखीन एक. ओ माय गॉड, व्हाट अ शॉट. बॉलला पट. ओ काय घडतंय त्या ठिकाणी. काय जज करत होता, पाहत होता. शेवटच्या क्षणाला हा टाकला आणि पहा, व्हाट अ कॅच. द कॅच ऑफ द टुर्नामेंट.
तर विपुल पांडुलकर प्रो लिंक स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. प्रत्येक बॉलवर त्यांची देखील करडी नजर आहे. एकूण 4 कॅमेरासह त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, कॅमेरामॅन सज्ज आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चारही बाजूला 4 कॅमेरे आपण पाहतोय. न्यू बॅटर आहेत वैभव. मोनू सिंग आज ठरलाय किंग. झेल त्याने पकडला. आणि प्रेक्षक आपण पाहतोय आपले मोबाईल देखील काढलेत प्रेक्षकांनी बाहेर. रिप्ले बघतायत. काय झेल पकडला होता, कसा झेल पकडला होता, कशी उडी मारली, कसा बॉल हातात त्याने पकडला, त्याची पडताळणी मात्र प्रेक्षक देखील करत असतील आपल्या मोबाईलच्या माध्यमातून. स्लोअर वन बॉल होता. त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. बॉल त्यांनी अडवलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 28 या आकड्यावर 28. चाकरमानी आहेत हे सर्व मुंबईकर. आज मात्र आपण पाहतोय स्वतःची कामं संपवून वरळीमध्ये आलेत, जांभोरी मैदानामध्ये आले. त्यांची पावलं आपण पाहतोय वळतायत या जांभोरी मैदानामध्ये. कारण प्रेक्षक आहेत म्हणून क्रिकेट जिवंत आहे. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक आमच्या समवेत जुडले. त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आलेत. सुशांत आलेत नवीन फलंदाज. 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा धावफलकावरती झालेत. आणि 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. पुढचा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक आहेत. त्यांनी देखील झेल पकडला. फलंदाज बाद डीजे. थँक्यू डीजे. या पुढील सामना आहे टीम रामदेव बाबापीर बीडेडी इमारत क्रमांक 107 आणि अजिंक्य क्रीडा मंडळ बीडेडी क्रमांक 73 आणि 74. न्यू बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये तेजस. तेजस आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा मोनू सिंग यांना आमंत्रित केलं जात आहे. 28 वरती 4 गडी माघारी परतलेत. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अभिषेक कांबरे काहीतरी कारणानंतर दिलाय गोलंदाज मोनूला, कारण शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. मोनू सिंग आहेत षटक क्रमांक 4 हाताळत असताना. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला वैभव आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. मोनू यांचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, त्याला पाठवलं
कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव तोपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 29. अक्षय 2 आले 1 बाकी आहे 1 आणि ते 2000 बाकी 29 झाल्या धावफलकावरती. पुढचा बॉल मोनू यांचा. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एकेरी धावेची भर होईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 30 धावा. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर उर्वरित 10 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा बॉल निर्धाव चेंडूची सांगता होते. म्हणजेच आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉल मोनू सिंग यांनी हाताळले. 30 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत टीम मातृभूमी क्रीडा मंडळ. मोनू सिंग यावेळेला मोठा फटका खेळायचा होता आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग या ठिकाणी गोलंदाजाला दिली गेली. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेत. अखिल भारतीय स्तरावरील एक गोलंदाज तो म्हणजे धीरज सिंग यांचे छोटे बंधू मोनू सिंग आता मात्र गोलंदाजी करतात आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला तो झेल. स्लोअर 1 बॉल पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. क्या बात आहे. लगातारचा जर आपण पाहिलं तर तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय मोनू सिंग यांनी. आणि आपण पाहतोय फलंदाजाने खेळाडू वृत्ती दाखवली. एकदा जोरदार टाळ्या होत्यात खेळाडूसाठी. खेळाडू वृत्ती त्याने दाखवली. पंचांना पाहिलं देखील नाही आणि त्याच्या अगोदरच आपण पाहिलं तर मैदान त्यांनी सोडलं. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. उलटा बॉल हाताळला गेला. बॅटची कडा लागली होती. जगाच्या हातामध्ये झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच की काय फलंदाजाने आपण पाहतोय या ठिकाणी मैदान सोडलं. पंचांकडे पाहिलं देखील नाही. खेळाडू वृत्ती यालाच म्हणतात. न्यू बॅटर आहेत संदीप. 30 धावा धावफलकावरती झालेत आणि अर्धा संघ आतापर्यंत माघारी परतलाय. 5 गडी माघारी परतलेत. ती मातृभूमी क्रीडा मंडळ. शेवटचा एक चेंडू शिल्लक. मोनू सिंग पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. उलटा बॉल पाहायला मिळतोय. हा देखील बॉल फलंदाज बीट झालेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर आणखीन एक बॉल या ठिकाणी डॉट आलाय. जे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील समाप्त झाला आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती झाल्यात. आणखीन 6 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चला लास्ट कॉल असेल. टीम रामदेव बाबा पीर मित्र मंडळ आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अजिंक्य क्रीडा मंडळ. रामदेव बाबा पीर मित्र मंडळ आणि अजिंक्य क्रीडा मंडळ लास्ट कॉल आहे नाणेफेकीसाठी. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज आहे सोनू सिंग. म्हणजे मोनू सिंग देखील आहे, सोनू सिंग देखील आहेत या संघाकडे. पहिलाच बॉल
टप्प्याचा होता. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल, 1 फॉर द ओव्हर, 1 बाउन्स. त्याची देखील पडताळणी केली गेली पंचांच्या माध्यमातून. 31 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 5 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. पुढचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 32 या आकड्यावर. पुढचा बॉल त्यावेळेला जर आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये फटका खेळला होता. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती आलेत आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 34. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वं मार्गस्थ आहे. पहिल्या डावातील शेवटचं षटक. यावेळेला आता मात्र जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 35. म्हणजेच आणखी शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या आल्यात या षटकामध्ये. इस्टनच्या मागे आपण पाहतोय अभिषेक आंब्रेला. नेक्स्ट बॉल यावेळेला बरोबर आपण पाहतोय पायावर जाऊन बॉल आदळला. लेग बिफोर द विकेट. पंचांकडे अपील उचलून धरली आणि फलंदाज बाद. ही 6 गडी माघारी परतलेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक. सोनू सिंग आतापर्यंत 2 बॉल त्याने हाताळलेत. 5 धावा खर्च केला. एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याने पटकावली आहे. पुढचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक आहेत अभिषेक आंब्रे. त्यांच्याकडे चेंडू आलाय आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 36 या आकड्यावर. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल प्लस आणखीन एक धाव म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. भरपूर सारे वाईड बॉल आपण पाहतोय या षटकामध्ये आलेत. अडतीस धावा धावफलकावरती झाल्यात आणि 6 गडी माघारी परतले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे धावतायत तोपर्यंत बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 39. अजूनही जर आपण पाहिलं तर उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
या पुढील सामना टीम रामदेव बाबा पीर विरुद्ध अजिंक्य क्रीडा मंडळ. शेवटचा पुकार आहे. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण त्वरितच व्यासपीठावरती या. यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालेत आणि संदीप यांची खेळी आता मात्र संपुष्टात आली आहे. अभिषेक आंबरे यांच्या माध्यमातून चांगले डिरेक्शन पाहायला मिळालं. आतमध्ये येणारा बॉल आपण पाहिलं तर वळवला देखील आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जितू आलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. जितू आलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सोनू सिंग आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 5 बॉल त्यांनी हाताळलेत, 8 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यांच्या षटकामध्ये आले देखील. चला शेवटचा बॉल आहे. स्पीडअप घ्या. रामदेव बाबा पीर संघनायक आपण त्वरितच व्यासपीठावरती या. शेवटचा कॉल आणि शेवटचा बॉल देखील आपण पाहतोय. वेळेला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल त्याने पकडला. फलंदाज बाद झालेत म्हणजे षटक क्रमांक 5 चा खेळ त्या ठिकाणी समाप्त. मात्र टॉससाठी मी आता बोलवतोय. यापुढील होणारा सामना रामदेव बाबा पीर विरुद्ध अजिंक्य क्रीडा मंडळ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की टॉससाठी मंचावर यायचं आहे. शैलेश सोलंकी शेवटचा पुकार देतोय मी आपल्याला. टॉससाठी वर यायचं आहे. शैलेश सोलंकी शेवटचा पुकार देण्यात येतो आपल्याला. टॉससाठी वर यायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. शैलेश वाघेला कुठे असतील लवकरात लवकर मंचावर यायचं आहे, अन्यथा आपल्याला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. शेवटचा पुकार देतोय मी आपल्याला. कोण मागणार आहे? ओके, टॉस दाखव आदित्य. या इकडे ना, ह्या साईडला ना, कॅमेरामध्ये दिसलं पाहिजे दोघं पण. आणि जाऊ नका लगेच, वाईट द्यावी लागेल. काय आलंय बघा, सिल्वर आलेला आहे आणि टॉस विन कोण झालंय? मागितलाच नव्हता. ओके, परत टॉस करण्यात येईल.
पुन्हा एकदा सिल्वर म्हणजे रामदेव बाबा पेर मित्र मंडळ हे नाणेफेकीचा कौल जिंकलेला. आपला निर्णय काय असेल किशोर? सांगतोय थोड्या वेळात. आपल्याला मंच सोडायच्या आधी निर्णय सांगावा लागेल. मी तुर्तास तरी विचारतो की आपली जी आज काशची टुर्नामेंट होती, आपले असंख्य प्लेयर मला समजलं होतं थोडंसं बाहेर आहे, टुर्नामेंटचं टेन्शन आलं होतं. सकाळपासून वारंवार फोन मला येत होते, जरासं डिले करता येईल का, डिले करता येईल का. पण नक्कीच तुमचं क्रिकेट प्रेम आणि या क्रिकेटच्या खेळाला मी सलाम करतो. पण तुमच्या संघामध्ये खेळणारे सर्व खेळाडू अवेलेबल असतील अशी अपेक्षा करतो. ज्याप्रमाणे तुमच्याही संघामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार आहेत, जसं शैलेश असेल, आका असेल, तू स्वतः आहेस, अनिकेत निपुण आहे, तर ते संघातले खेळाडू सगळे अवेलेबल आहेत हो आहेत. आणि तुम्ही नक्कीच चांगला खेळ कराल अशा अपेक्षा आहे आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो तुला. थँक्यू. त्याचप्रमाणे येतो मी पुन्हा एकदा रुपेश मेस्त्री, आमच्या पोलीस परिवारातीलच एक सदस्य आहे. आज मात्र त्याची अनुपस्थिती होती आपल्या या कार्यक्रमासाठी आणि काल पण होती, पण अशी इच्छा व्यक्त करतो की आज मॅच खेळल्यानंतर यापुढील येणाऱ्या सर्व सामन्यांसाठी तो उपस्थित राहील. रुपेश, काय वाटतं, संपूर्ण संघ आलाय का? संपूर्ण संघ येईल थोड्या वेळात, 5-10 मिनिटं लागतील. पण टाईमच्या आधी येईल. येस येस, हो हो हो. आणि तुला काय वाटतं बघ, मंडळाची टुर्नामेंट आज आपण इथपर्यंत म्हणजे खेळतो, तू पण आपल्या पोलीस संघातून काल ओपन हाफला खेळलास आणि याआधी खूप वेळा खेळलेला आहेस मोठी, पण मंडळाच्या टीमला हा अनुभव देण्याचा जो पोलीस परिवाराचा हेतू होता, तो तुला हेतू खरोखर पटला का? आणि तुला काय वाटतं या टुर्नामेंटबद्दल, की खेळवलं चांगलं झालं एंटर हाफ की नाही चांगलं झालं? हा तर खूप चांगला झाला इंटर हाफ, कारण मंडळाच्या मुलांना पुढे येता येत नाही आहे. नुसते पॅकर 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 चालू आहे, त्यामुळे मंडळातल्या पोरांना खेळायला जमत नाही आहे. तर हा एक मोठी संधी आहे की मंडळातल्या मुलांना काहीतरी करता येईल आणि खेळता येईल बाहेरसुद्धा. नक्कीच रुपेश, मी मॅचसाठी तुला शुभेच्छा देतो. तुझी इच्छा मी समजलो की मंडळातली जी मुलं आहेत आणि वरळीतली मुलं आहेत यांना चांगल्या टुर्नामेंट खेळता याव्या आणि त्यांचा खेळ मात्र सुधरावा, हीच एवढीच अपेक्षा आणि याच हेतूने पोलीस परिवाराने ही टुर्नामेंट भरवली होती. धन्यवाद आणि पुढे कंटिन्यू करतो अभिषेक. धन्यवाद अक्षयजी. आपण जातोय मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि अभिषेक आंबरे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय लक्ष्यांक यांच्या बॅट तर मात्र ओपन गटातील क्वार्टर फायनलचा सामना मात्र इथे होणार आहे. झोलाई 11 विरुद्ध वरळी पोलीस कॅम्प पॅकर. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की 8 वाजता आपला कॉल टाइम आहे, 8 वाजता आपला टॉस करण्यात येईल. दोन्हीच्याही संघनायकांनी मंचाजवळ उपस्थित राहायचं आहे ठीक 8 वाजता. थँक्यू अक्षयजी. आपण पाहिलं तर लक्ष्यांत आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर अभिषेक आंबरे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक आहेत, त्याने जज केलंय. बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे आणि तोपर्यंत 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 7 या आकड्यावर. सर्व आयोजन समिती खूप सारी मेहनत घेते, कारण आपली स्पर्धा आहे त्यांना देखील ठाऊक आहे आणि म्हणूनच की आयोजन समितीने घेतलेल्या मेहनतीमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. नक्कीच. आणि आमच्या पोलीस परिवाराचा अविभाज्य घटक असणारा म्हणजे जसं म्हणेन की वैभव दादाचा उजवा हात आणि डावा हात मात्र आज या टुर्नामेंटला त्यांनी भेट दिली आहे. मनीष आणि आशिष या दोघांनी नायगाव विभागामध्ये जो पोलीस परिवाराचा संपूर्ण कारभार आहे, हे आमचे 2 काय बोलतो तुम्हाला की आमचा हात तिथपर्यंत पोचत नाही, मात्र आमचे हात म्हणून हे नायगाव परिसरामध्ये काम करत असतात. हे आमच्या पोलीस परिवाराचे पिलर आहेत मनीष आणि आशिष यांचं इथे आगमन झालं आहे. मनीष आणि आशिष यांनी वैभवदादासमोर एक इच्छा व्यक्त केली होती की अशी टुर्नामेंट नायगावमध्ये होईल का? नक्की ह्याच्यापेक्षा 10 पटीने चांगली टुर्नामेंट करू, वैभवदादाचा आशीर्वाद असेल तर, आणि तुम्हाला मात्र नाराज करणार नाही. पण आजच्या या पोलीस परिवाराच्या उपक्रमाला आपण उपस्थित राहिलात, मनापासून धन्यवाद देतो. आणि आपलं पोलीस परिवाराचं कार्य मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यामुळे तुमच्या सहकार्याची आवश्यकता पोलीस परिवाराला नेहमी राहील आणि तुमचं सहकार्य आमच्या पोलीस परिवाराशी असंच राहू दे. धन्यवाद.
धन्यवाद अक्षयजी. आपण पाहतोय व्यासपीठावरती आपण पाहतोय सर्वच मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि पहिल्याच पर्वामध्ये हे सर्वच मान्यवर आज मात्र या क्रिकेटच्या प्रेमापोटी हे सर्व मान्यवर उपस्थित राहिले. त्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती झाल्यात म्हणजे 24 बॉल अजून 32 धावांची गरज असेल. षटक क्रमांक 2 सूरज. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी अभिषेक कांबरे. या खेळाडूकडे क्षमता आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील या मॅच मध्ये, यात ती मात्र देखील शंका नाहीये. घरच्या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर अभिषेक कांबरे फलंदाजी करतोय. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. 9 ऑन स्कोर बोर्ड. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न नाकाच्या समोरून घासून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. फलंदाज बीट डॉट बॉल आलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला सूरज यांच्या माध्यमातून. हीच खासियत आहे सूरज याची. लक्ष्यांत आणि अभिषेक दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न अभिषेक यांच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट आली आहे. अभिषेक कांबरे बाद. डीजे सूरज आहेत गोलंदाजीसाठी येत आहेत. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर मोनू सिंग आहे. सूरज विकेट आली आहे महत्वपूर्ण. अभिषेक कांबरीची महत्वपूर्ण विकेट सूरजने पटकावली आहे. पुढचा बॉल स्वेट डाउन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगला कमबॅक केले सूरजने. फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय. डॉट बॉल. या पुढील सामना आहे रामदेव बाबा पीर विरुद्ध अजिंक्य क्रीडा मंडळ. पुढचा बॉल. व्हाट अ शॉट. हा देखील बॉल गेलाय सीमारेषा
20 मिनिटांच्या आतमध्ये हा सामना समाप्त करणं गरजेचं आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. शेवटची 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. सात वाजून 45 मिनिटं झाली आहेत. वरळीमधील दोन नामवंत संघ एकमेकांच्या विरुद्ध. सर्व हे वरळीतील चाकरमानी, वरळीतील हे कर्मचारी. आज मात्र आपण पाहतोय आपली सर्वांची कामं संपवून आज मात्र वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये दाखल झाले आहेत. या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल, कारण क्रिकेटवरचं प्रेम, IPL चालू आहे. IPL सोडून आज मात्र पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा पाहण्यासाठी हे सर्व प्रेक्षक जमलेत. यावेळेला देखील आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय दर्शक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहिलं तर चूक झाली आणि बॉल गेला देखील सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आलाय. DJ स्विच हिट, व्हॉट अ शॉट. हा देखील बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय आणि बघता बघता 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. स्विच हिट पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 27 या आकड्यावर आणि एक गडी माघारी परतलाय. रहिवाशी विकास मित्र मंडळ बिर्डी इमारत क्रमांक 48 विरुद्ध मातृभूमी क्रीडा मंडळ. पुढचा बॉल यावेळेला फ्लिक केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. झेल त्याच्याकडून पाहायला मिळाला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल आणि विकेट आली आहे. पुढचा बॉल यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, दिशा दिली आहे, पाठवलंय बॉलला गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 28. शेवटचे 14 चेंडू आणि 12 धावांची गरज. आणि आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस परिवार चषक माझ्या समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये गुणलेखक म्हणून शुभम अतिशय चांगल्या रीतीने कर्तव्य बजावतात. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ऑनलाईन स्कोरर म्हणून विशाल हे देखील चांगल्या रीतीने गुणलेखक म्हणून कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, विकेट आली आहे, फलंदाज बाद. DJ ची गरज आहे. लास्ट 13 बॉल 12 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओमी आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच ओमकार.
पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय, फलंदाज बीट झाले. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 28. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. लास्ट 12 बॉल 12 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. मोनू सिंग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. सूरज याच्यावरती चढवलेले ते हल्ले मोनू सिंग याने. षटक क्रमांक 4 च्या खेळाला सुरुवात होईल. हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. योगेश आलेत नवीन गोलंदाज. 12 मध्ये 12 करायचे सामना जिंकण्यासाठी. सर उमेश पाटकर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. ऑन फील्ड अंपायर आहेत. मोनू सिंग वरती संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. 2 षटकार आतापर्यंत मोनू सिंगने ठोकलेत या मॅच मध्ये. आणि आपण पाहिलं तर सर युवराज भालेराव सर देखील सांगतात की मोनू सिंग जर आपण पाहिलं तर त्या काळचा एक मोठा संघ. आणि आपण पाहिलं तर युवराज भालेराव सरांनी देखील सांगितलं मोठा या त्यावेळेचा एक मोठा संघ. त्या संघाचे कर्णधार म्हणून आपण पाहिलं तर उमेश पाटकर यांना पाहायला मिळाले होते. आणि आज मात्र आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 11 धावांची गरज आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर हे सर्व मॅच ऑफिशियल्स आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये क्रिकेट खेळून वरती आलेले आहेत आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सर्व मॅच ऑफिशियल्स. पुढचा बॉल वॉट अ शॉट. आकाशाला गवस निघालणारा फटका. बॉलला पाठवले लांब 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 खूपच. डीजे वॉट अ शॉट. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत मोनू सिंगने. आज किंग ठरलाय या मैदानामध्ये. वरळीचं जांभोरी मैदान. एकच नावाची चर्चा आहे मोनू सिंग. मोनू सिंग. पुढचा बॉल आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका फसलाय. फलंदाज बीट झालेत. 35 धावा धाव फलकावरती झालेत आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावांची गरज असेल. यावेळेला समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याने बॉल अडवलाय लॉंग ऑन मध्ये. 1 धाव तोपर्यंत पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 36 या आकड्यावर. 36 म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 4 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 4 मधील. नेक्स्ट मॅच आहे टीम रामदेव बाबा पीर विरुद्ध अजिंक्य क्रीडा मंडळ. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर अवघ्या हलक्यात त्यांनी पुश केलंय. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकललं देखील आणि तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली. क्या बात आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 39 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अवघ्या 1 धावेची गरज आहे. मोनू सिंग सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये. 1 धावेची गरज आणि ही 1 धाव पूर्ण देखील केली आहे. सामना जिंकलाय टीम रहिवासी विकास मित्र मंडळ. कॉंग्रॅच्युलेशन हल्लक टीम मातृभूमी क्रीडा मंडळ.